सर नमस्कार. न्यायालयाची शिपाई भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट. तुम्ही जर 7वी पास असताल, 10वी पास असताल, 12वी पास असताल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट. 2228 जागा न्यायालय भरतीच्या आहेत. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाची संधी आहे. चांगलं पेमेंट न्यायालयामध्ये आणि भरती कुठली तर शिपाई भरती आहे. या शिपाई भरतीत 2228 जागा नाही तर इतर क्लार्कच्या सुद्धा भरती, परंतु आपण सध्या न्यायालयाची शिपाई भरती बघतोय ज्याची पात्रता आणि फक्त 7वी पास आहे. सविस्तर संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया. बघा, पात्रता निकषाच्या संदर्भात जर पाहिलं असेल तर फॉर्म कोण भरू शकतो, कोणाला शिपायाचा फॉर्म भरता येणार आहे, ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुम्हाला शिपाई पदभरतीची जाहिरात आलेली आहे. ठीक आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे. 2228 जागाचं जाहिरात येणं बाकी आहे. 10 डिसेंबर नंतर जाहिरात येणार आहे. याची पात्रता जर पाहिली असेल तर ज्या उमेदवार किमान 7वी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे व त्याची शरीरयष्टी चांगली असावी असे जे कुठले उमेदवार आहेत ते या न्यायालयाची शिपाई किंवा हमाल पदभरती आहे त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. न्यायालयाची भरती चालू आहे. आपली बॅच सुरू झालेली आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर 9552629563 हा नंबर दिलेला आहे. या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, वरती लोगो आहे. ठीक आहे, तर त्याचा लिंक पाठवून जाईल. ऍप डाउनलोड करून घ्या. काय आहे पात्रता? फक्त 7वी पास आणि तुमची शरीरयष्टी चांगली असावी एवढीच पात्रता आहे. आता तुमचा सिलेबस जर पाहिला असेल तर अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा कशी होणार आहे, कोण घेणार आहे, लक्षात ठेवा. तुमची ऑफलाईन परीक्षा असते, चाळणी परीक्षा असते तुमची, चाळणी परीक्षा. या चाळणी परीक्षामध्ये काय असतं, तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात 30 गुणासाठी. किती गुण असतात? 30 गुण असतात. ज्याला जास्त गुण असेल त्याची पुढील निवड होते. आता 40 चाळणी परीक्षा 30 गुण आहेत. तुम्हाला इथं इंग्रजी नाहीये, लघुलेखन वाल्यासाठी नाहीये. ठीक आहे, तुमच्यासाठी स्वच्छता आणि चापल्य चाचणी असते वेगळी. या 30 मध्ये तुम्ही जर मेरिट मध्ये आलात तर तुम्हाला त्या ठिकाणी 10 मार्काची स्वच्छता आणि चापल्य चाचणी असते. या स्वच्छता चाचणीला 5 मार्क असतात आणि या चापल्य चाचणीला 5 मार्क, अशी 10 मार्क असतात. या स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये पास झाला की पुढील उमेदवाराला 10 मार्काची मुलाखत असते, मुलाखत 10 मार्काची. असे टोटल तुमचे 50 मार्क असतात शिपाई पदभरतीमध्ये. आणि तुम्हाला जर शिपाई न्यायालयामध्ये व्हायचं असेल तर लक्षात ठेवा, पेमेंट खूप चांगली आहे. तर आपली बॅच सुरू झालेली, बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्या. हा नंबर दिलेला आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. इथं सुद्धा नंबर लिहून देतो, 9552629563 हा नंबर दिलेला आहे. या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा. ऍपची जी लिंक आहे तुम्हाला लिंक पाठवली जाईल. ठीक आहे, श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करून घ्या. लिंकला क्लिक करून तिथं पेड कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे. काय? पेड कोर्सेस. पेड कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला क्लिक करा. तिथं वेगवेगळ्या बॅच आहे, तलाठी भरती, एमपीसी भरती, ग्रामसेवक भरती, तुमची न्यायालय शिपाई भरती बघायची, बॅच जॉईन करून घ्यायची. फक्त 30 तारखेपर्यंत ऑफर आहे. 549 रुपयामध्ये संपूर्ण बॅच आहे. त्या बॅच मध्ये तुम्हाला काय शिकवलं जाणार आहे, तुमचा हा सिलेबस आहे. शिपाई हमाल या पदाचा अभ्यासक्रम इथे दिलेला आहे. तुमचा इतिहास हा विषय आहे, नागरिकशास्त्र विषय आहे, नागरिकशास्त्र. ठीक आहे, पॉलिटी सायन्स हा विषय आहे, क्रीडा हा विषय आहे. क्रीडा मग चालू घडामोडी मध्येच त्या ठिकाणी येऊन जातात. चालू घडामोडी हा जो विषय आहे याच्यामध्ये तुमच्या क्रीडा घडामोडी येऊन जातात. त्यानंतर भूगोल विषय आहे, तुम्हाला साहित्य विषय आहे आणि मराठी व्याकरण आहे. या सगळ्या विषयावरती या टोटल तुमच्या सिलेबस वरती तुम्हाला किती प्रश्न विचारले जातात, तर तुम्हाला 30 प्रश्न विचारले. किती प्रश्न? 30 प्रश्न विचारले जातात. आणि या 30 प्रश्नांपैकी तुमचं मेरिट ठरतं. ते मेरिट ठरल्यानंतर तुम्हाला स्वच्छता आणि चापल्य चाचणी 10 मार्काची असते. जे मुलं पास होतील त्यांना या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी घेतलं जातं. इंटरव्ह्यू 10 मार्काचा, म्हणजे इथं एका 7 मुलं घेतले जातात, एका जागेचे 7. कुठं? लेखी परीक्षा पास झाल्यानंतर मग इथं स्वच्छता आणि चापल्य चाचणीला एकाच 3 मुलं घेतले जातात. आणि फायनल टोटल तुमचे 50 जे गुण आहे त्या 50 गुणापासून ज्याला जास्त मार्क असतील त्यांना न्यायालयाच्या शिपाई म्हणून त्या ठिकाणी काय नियुक्ती पत्र दिलं जातं. ही संपूर्ण न्यायालय शिपाई पदभरती संदर्भात. शिपाई हमाल एकूण गुण 30 आहेत, एकूण मार्क तुम्हाला 30 दिलेले आहे. जे मुलं त्या ठिकाणी बघा, चाळणी परीक्षा किमान गुण मिळाल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना, म्हणजे जे कुठले लेखी परीक्षेला 30 गुण आहेत, लेखी परीक्षा 30 गुणाची आहे,
याच्यामध्ये तुमचं मेरिट ज्या गुणाला लागेल त्याच्यामध्ये जेवढे मुलं पास होतील, जेवढ्या जागा आहेत तुमच्या त्या जागेच्या 7 पट उमेदवाराला कशासाठी घेतलं जातं, तर स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी घेतलं जातं. आणि या स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये जे कुठले उमेदवार पास होतील त्यांचं 1:3 या प्रमाणामध्ये त्यांना घेतलं जातं. किती? मुलाखतीसाठी किमान गुण मुलाखत पात्र ठरले जातील. आणि लक्षात ठेवा, जे उमेदवार पास होतील 1:3 या प्रमाणात त्यांना घेतलं जाईल. दिसतंय का? 1:3 मुलाखतसाठी. आणि मग फायनल तुमचं मेरिट लागतं त्या ठिकाणी. मुलाखत, चापल्य चाचणी आणि तुमचे लेखीचे गुण मिळून आणि मग तुमचं शिपाई भरती म्हणून तुमच्या ठिकाणी काय जॉईन होऊन जाता. आपली बॅच सुरू झालेली आहे. पटकन दिवशी बॅच जॉईन करा. 30 तारीख शेवटची आहे. 549 रुपये फीस आहे. आणि 30 तारीख 1 डिसेंबर पासून ही फीस त्या ठिकाणी किती होणार आहे, तर 1100 रुपये होणार आहे. दिवाळीपासून ही ऑफर सुरू आहे. खूप अनेक जणांनी ही बॅच घेतलेले आहेत, ते खूप दिवसापासून तयारी करतायत. त्यामुळे तुमची तयारी पाठीमागे पडता कामा नये. तुम्हाला बॅच जॉईन करा आजच. हा नंबर दिसतोय, नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा. सर न्यायालय शिपाई भरती बॅच जॉईन करायची असं पाठवा. तिथं तुम्हाला आपल्या श्री अकॅडमीची लिंक पाठवली जाईल. लिंक डाउनलोड करून घ्या, रजिस्ट्रेशन करा. पेड कोर्सेस मध्ये न्यायालय शिपाई भरती ती जॉईन करा. लक्षात ठेवा, नोट सुद्धा स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला नोट सुद्धा व्हॉट्सअपला पाठवल्या जातील. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. संपूर्ण न्यायालय पद भरती संदर्भात ठीक आहे. थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. सगळ्या प्रश्नाला कमेंटमध्ये उत्तर दिलं जाईल. लक्षात ठेवा.